झारखंड मधील 24 वर्षीय तरुणी कामानिमित्त पुणे शहरामध्ये आली. पुणे शहरामध्ये कंपनीमध्ये कामाच्या तपासामध्ये होती. कुठेतरी चांगल्या पगाराची जॉब मिळावी यासाठी ती प्रयत्न करत होती. त्यासाठी तिने आश्रय ज्या ठिकाणी घेतला त्याच ठिकाणी जी व्यवस्था होती ती एक चाळीची होती. एक चाळ होती आणि त्या ठिकाणी ती किरायाने राहत होती. कामाच्या तपासामध्ये शोधामध्ये होती. त्याच वेळेला त्याच गलीतील एका तरुणासोबत तिची ओळख झाली आणि त्याने त्या तरुणीला सांगितलं की चांगला भरभरून पगार मिळेल, 40-50 हजार पगार मिळेल तुला, अशी नोकरी मी तुला देतो. म्हणून त्या मुलीला, त्या तरुणीला 4 व्हीलर गाडीमध्ये बसवलं. तिला अगोदर विश्वासात घेतलं होतं, तिचा विश्वास संपादन केला होता. तिला गाडीमध्ये बसवलं आणि पुण्याच्या थोडंसं बाहेर निघले. त्यावेळेला त्याच गाडीमध्ये दुसरे 2-3 जण बसले. 4 जण आणि 24 वर्षीय ही तरुणी त्या गाडीमध्ये बसले. ती तरुणी घाबरली, परंतु तिला भीती वाटू नये असं वर्तन त्यांनी शिरूरला येईपर्यंत केलं. शिरूरला आले आणि शिरूरला आल्यानंतर त्या तरुणीला लॉजवरती नेण्यात आलं. तरुणी घाबरली, आरडाओरडा करेल म्हणून तिचे हातपाय धरले आणि तिला एका खोलीमध्ये नेऊन डांबून ठेवलं आणि त्या ठिकाणी तिला पांढऱ्या कलरचं एक पावडर खायला दिलं आणि बळजबरीने ते पावडर तिला खायला देण्यात आलं. त्यानंतर ती तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडली, डोकं चक्रावलं आणि डांबून ठेवलेल्या त्या 24 वर्षीय तरुणीवर या 4 जणांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. 2-3 दिवस तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यांची शारीरिक भूक भागल्याच्या नंतर त्या तरुणीला त्यांनी सोडून दिलं. परंतु तरुणी मनाने घट्ट होती आणि ती कोणालाही भिली नाही. जशी तिची तिथून सुटका झाली, त्या नरकातून जशी बाहेर निघाली, तिने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण घडलेला घटनाक्रम सांगितला. झारखंडमधून मी आले कामाच्या शोधात, इथे मला चांगलं काम देते म्हणून फसवून शिरूरला नेण्यात आलं आणि तेथे मला हॉटेलवरती, लॉजवरती डांबून ठेवण्यात आलं. मला नशेली पदार्थ देण्यात आले. माझ्यावर 4 जणांनी 2 दिवस सारखा अत्याचार केला. तिची अवस्था पाहून पोलिसांना देखील संशय आला. पोलिसांनी ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिच्यावर उपचार केले. रिपोर्ट समोर आले आणि ते देखील अत्याचाराचे. ताबडतोब त्या 4 जणांचा शोध सुरू केला. फॉरेन्सिक रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन यानुसार त्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि एक आरोपी फरार राहिला. पोलिसांच्या या ताबडतोब ऍक्शनमुळे आज त्या मुलीला, तरुणीला त्या न्याय मिळाला आणि त्या आरोपींना जेलबंद करण्यात आलं. या धक्कादायक घटनेने पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसर संपूर्ण आज हादरला आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. बाहेरगावून, बाहेर राज्यातून परप्रांतीय आलेल्या एका तरुणीला अशी वागणूक दिल्याबद्दल संतापाची सर्वांची लाट उसळली. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी MFG न्यूज तारखपडके चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडीसोबत ताज्या बातम्या. तोपर्यंत धन्यवाद.